मित्रांनो, खरं तर कर्तृत्वाच्या आकाशात उंच उंच भरारी घेणारी ही माणसं, माणूस देव होऊ शकत नसला तरी देव माणूस कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण असणारी आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं मोठी झालेली ही माणसं. भगवद्गीतेतलं जे वचन आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, अगदी त्या उक्तीप्रमाणे, त्या वचनाप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतानाच अनेकांचं जीवन ही मोठी माणसं समृद्ध करत असतात. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हा देव मामलेदारांच्या नावाने दिला जाणारा पवित्र पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत असतो. या वर्षाच्या या पुरस्कारार्थींमध्ये आपण पहिला पुरस्कार ज्यांना प्रदान करतो आहोत, आदरणीय उन्मेष वाघ साहेब, JNPT अर्थातच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. खरं तर कसमाले पट्ट्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. या सटाणे गावामध्ये त्यांच्या बालपणाचे काही दिवस गेलेले. अगदी आता साहेब बोलता बोलता म्हणाले की मी 11वी-12वी इथे सटाणा महाविद्यालयाचा विद्यार्थी. आणि मग त्यानंतर लहानपणापासून खरं तर वडिलांकडून म्हणजे आदरणीय डॉक्टर शरदचंद्र वाघ साहेबांकडून एक प्रेरणा की आपल्याला सरकारी अधिकारी व्हायचं आणि जनसेवा करण्यासाठी उत्तम आणि पारदर्शी कामकाज करायचं. आदरणीय डॉक्टर साहेबांनी उन्मेष दादांना जी प्रेरणा दिली, त्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने त्याने अभ्यास सुरू केला आणि 1997 साली MPSC पास आउट झाले. त्यानंतर 3 वर्ष तहसीलदार म्हणून काम पाहिलं. UPSC 1999ला ते पास आउट आहेत आणि त्यावेळेला असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर रेल्वेमध्ये त्यांनी कामकाज सुरू केले. आणि त्यानंतर सन 2000 साली IRS ऑफिसर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं. आता IRS ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळेला आता वाघ साहेब पण बोलता बोलता म्हणाले की नेमकं वाघ साहेबांचं काम काय, आणि त्यांनाही तो प्रश्न होता. आमचे बरेच मित्र आम्ही चर्चा करत होतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते जर कदाचित थोडंफार प्रश्नचिन्ह असेल तर मला आपल्याला सांगायला आवडेल की वाघ साहेब जे काम करता आहेत ते खऱ्या अर्थाने आपण सुरक्षित राहण्यासाठी अत्यंत महत्वाचं काम. म्हणजे अनेक कस्टमच्या फ्रॉड केसेस आज तागायत त्यांनी उघडकीस आणल्या. कस्टम हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण कस्टम मध्ये जे फ्रॉड्स होतात अशा अनेक केसेस साहेबांनी उघडकीस आणल्या. अँटी स्मगलिंगच्या ज्या केसेस होतात आपण फक्त सिनेमामध्येच बघतो, आणि मोठे मोठे अधिकारी त्या अँटी स्मगलिंगच्या केसेस कशा पद्धतीने हँडल करतात तेही आदरणीय वाघ साहेब करत असतात. सर्व्हिस टॅक्स, GST पॉलिसी, हे सर्व पॉलिसी ठरवण्यामध्ये आणि लॉ फ्रेम करण्यामध्ये साहेबांचं अतिशय महत्वाचं काम साहेबांनी दिल्लीमध्ये केलंय. अँटी नार्कोटिक्स ज्यात वाघ साहेबांनी जो उल्लेख केला, तर परदेशातून आपल्या देशामध्ये येणारे जे अंमली पदार्थ असतात ते येऊ नयेत आणि या देशातली तरुणाई सक्षम आणि उत्तम आयुष्य जगावं यासाठी अँटी नार्कोटिक्सच्या बाबतीत साहेबांनी केलेलं काम अतिशय वंदनीय असं काम आहे. साहेबांनी भारताचे गृह मंत्रालय, IT, कम्युनिकेशन, कोळसा मंत्रालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी पॉलिसी मेकर म्हणून सुद्धा साहेबांनी काम केलंय. त्यानंतर कस्टम कमिशनर म्हणून 2019 ते 2020 या काळामध्ये कलकत्त्यामध्ये साहेबांनी काम केलंय. आणि आता सध्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी, नवी मुंबई या ठिकाणी ते काम करत आहेत. मित्रांनो, या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी हे भारतातल्या सगळ्यात मोठ्या बंदराचं हे ऍडमिनिस्ट्रेशन करणं किती अवघड असेल की आपल्या एखाद्या मोठ्या दुकानामध्ये एखादं एक ट्रक भरून माल येतो, एखादा कंटेनर भरून माल येतो. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीमध्ये एक दिवसात, कान उघडे ठेवून ऐका, एक दिवसात 15 ते 16 हजार कंटेनर भरून माल येतो. ट्रक नव्हे, कंटेनर. आणि एक रेक जी असते त्याबरोबर एक रेक जी असते, त्या एका रेकमध्ये 90 कंटेनर असतात. अशा 19 ते 20 रेक दररोज येतात आणि त्यांचं परिपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन साहेबांकडून होतं. जगातल्या पहिल्या सर्वाधिक कार्यक्षमतेच्या बंदरांमध्ये या 4 वर्षात साहेबांच्या कार्यकाळात हे बंदर आलंय. याबरोबरच जगातलं 5व्या क्रमांकाचं मोठं बंदर पालघरमध्ये वाढवणला ज्याचं सुरू आहे त्याचं काम सुरू करण्याची, ते परिपूर्ण करण्याची जबाबदारी साहेबांकडे आहे आणि ते तब्बल 76,000 कोटी रुपयांचं काम आहे.
इतकं प्रचंड मोठं काम आदरणीय उन्मेशदादा वाघ या ठिकाणी करतायत आणि भारताचं इराणमध्ये जे बंदर आहे ते बंदर भारताबाहेर इराणमधलं जे बंदर आहे ते भारताकडून ऑपरेट केलं जातं. त्याच्या सर्व ऑपरेशनची जबाबदारी आदरणीय वाघ साहेबांकडे. खरं तर सांगण्यासारख्या अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु आपण कालमर्यादा ओळखून आदरणीय दादांचं काम एवढं मोठं आहे की अगदी उन्मेष शरदचंद्र वाघ हे नाव ऐकलं तरी खऱ्या अर्थाने कळतं की या माणसाचं काम किती मोठं असेल. म्हणजेच या भारताच्या त्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीमध्ये कुठलीही चुकीची गोष्ट घडू नये म्हणून कसमादे पट्ट्यातले एक वाघ तिथे बसले आणि त्या वाघांचा सन्मान करण्याचा योग ह्या वाघांनी जुळवून आणला. म्हणून आता सन्मान स्वीकारतील आदरणीय उन्मेश दादा शरदचंद्र वाघ त्यांच्या कुटुंबियांसमवेत शुभ हस्ते आदरणीय सराफ मॅडम यांच्या शुभ हस्ते, निवेदिताताई सराफ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सहकुटुंब या ठिकाणी स्वीकारत आहेत. त्यांच्या बरोबरच आदरणीय सद्गुरू साहेब हे देखील या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करत आहेत. सत्कारामुळे माणसाला आत्मिक समाधान मिळतं, पण त्याबरोबरच अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते. ही ऊर्जा खरं तर या कार्यक्रमातून अशा पद्धतीने सगळ्यांनाच मिळत असते. आणि म्हणून आता आपल्या बागलांचं एक ऊर्जस्व व्यक्तिमत्व आदरणीय उन्मेशदादा वाघ यांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. मी यशवंतराव महाराज यांच्या स्मृतीस नमन करतो. आदरणीय व्यासपीठ, आज इथे विशेष उपस्थित माझे आईवडील, माझे बंधू, माझे नातेवाईक, माझे मित्र आणि आपल्याच भागाच्या एका व्यक्तीचा गौरव होतोय म्हणून त्याला बघायला आणि त्याचं कौतुक करायला आलेले सगळे बागलांकर. भाग्यश्रीला प्रश्न पडला की हा उलटा क्रम का झाला, सत्कार तर याचा पहिला केला आणि मला बोलायला का पहिलं लावलं. तिच्या प्रश्नाचं उत्तर सोपं होतं. आयोजकांनी मला बाजूला नेलं होतं आणि सांगितलं, त्या पावणाशातच तू आठला शे, वेळ पहा आणि मग तेवढंच बोल. त्याच्यामुळे पाहुण्यांना पहिले बोलू द्यावं आणि नंतर मी बोलावं ही आयोजकांची इच्छा होती. यानंतर 2 भाषणं आहेत. मी मोजकं आणि थोडाच वेळ बोलेल, कारण की बराच वेळ आपण इथे बसला आहात. भाग्यश्रीचा अजून एका बाबतीत उल्लेख करावा लागेल. ती बोलली की तिला हा पुरस्कार फार लवकर मिळाला. तिचं काम मोठं आहे, तिला लवकर मिळाला. मांढरे साहेब, आम्ही बरेच वर्ष आम्ही सेवेत होतो. 91ला आले, मी 97 पासून आहे. बऱ्याचदा शेवाळे सरांनी सांगितलं की जी लिस्ट वाचून दाखवली तिथे बागलांकर थोडे कमी आहेत. याचा अर्थ असा नाही की समाज क्षेत्र किंवा प्रशासकीय सेवेमध्ये बागलांकर नाही आहेत.
बागलांकर मोठ्या प्रमाणात आहे. पण कसं असतं, जेव्हा कमिटीची बैठक होते आणि समजा विषय येतो, मी आधीही बऱ्याच पदांवर होतो आणि बरेच कामं चांगले केले, तर पुरस्काराची जेव्हा वेळ येते, तो वाघ डॉक्टरना मोठा ना, चांगलं काम करीत आहे ना, पण राहू द्या, ते पासून ह्या वेळेस त्याला देणं पडेल इथपर्यंतची जी वेळ आली, त्याबद्दल मी समितीचा आभारी आहे. मी आदरणीय निवेदिता मॅडम, थोडी एवढी तर ऐराणी आपल्याला कळतच असतात, त्याच्यामुळे थोडीशी ऐराणी मध्ये मध्ये बोलतो, त्याच्यामुळे कनेक्शन थोडंसं सोपं पडतं. आमच्या बागलांची एक खासियत आहे, आमच्याकडे कलेची नेहमीच पूजा केली जाते, कलेला नेहमीच पूजलं जातं आणि जे कलाकार आहेत त्यांना नेहमीच मान दिला जातो. आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण कुसुमाग्रज आवर्जून महिन्यातून तरी एकदा बागलांना यायचे आणि बागलांमध्ये साहित्यिकांच्या भरपूर मैफिली होत असत. जो देश कलाकारांना पूजत नाही, कलाकारांना मान देत नाही, तो देश कधीही प्रगती करू शकत नाही. मी आपल्याला एक उदाहरण देतो. मी इराणमधला चाबहार पोर्ट आहे, तो पण देशाच्या वतीने चालवतो. आपल्याला वाटतं की इराणमध्ये लोकांना इंग्रजी येत असेल, पण इराणमध्ये लोकांना, मांढरे साहेब, फारसीच्या व्यतिरिक्त काही येत नाही. तर तेहरानला आम्ही गेलो, मोठं डेलिगेशन होतं, तिथे आमच्याबरोबर इंटरप्रिटर होता, जो आम्हाला फारसीमधून इंग्रजीमध्ये सांगायचा आणि आमचा त्यांच्याशी संवाद चालायचा. तिथून आम्ही 2 तासाच्या अंतरावर जिथे हा पोर्ट आहे चाबहार, तिथे गेलो पहिल्यांदा आणि नेमक्या 2 गाड्या होत्या आणि तो इंटरप्रिटर दुसऱ्या गाडीत गेला आणि मी दुसऱ्या गाडीत बसलो. मग आम्हाला कळे ना की ह्या ड्रायव्हरला काय सांगावं. आणि आपसात जो डेप्टी सेक्रेटरी होता त्याला मी बोललो, ऋतुराज, अब भाई इसको क्या बोले, कहा जाना. आणि तो ऋतुराज म्हणे, यार हम भी तो फंस गए सर, क्या करें. तेवढ्यात तो ड्रायव्हर असा माझ्याकडे वळला, सर कहा जाना. आम्ही दोघं उडालोच. त्याला म्हटलं, आपको हिंदी आती है? हाँ सर आती है. क्या नाम है आपका? अब्दुल वाहिद. आपने हिंदी कहां से सीखी? सर हमने हिंदी फिल्म देख के सीखी. तर कलाकार हे फार मोठी सॉफ्ट पॉवर आहे, फार मोठे अँबॅसिडर्स आहेत. त्यानंतर पुढच्या 1 तासामध्ये अब्दुल वाही आणि आम्ही शोलेचे डायलॉग बोलत होतो. त्याच्यामुळे कलाकारांची जो मान दिला जातो, जो देश कलाकारांना मान देत नाही, तो देश, तो प्रदेश कधीही प्रगती करत नाही. दुसरं अजून एक उदाहरण द्यायचं ठरलं की तुमच्यावर कोणाचा प्रभाव आहे. मी तुम्हाला याच्यामध्येही उदाहरणं देतो, कारण की भाषण देण्यापेक्षा काही उदाहरण मी सांगतो. माझे वडील डॉक्टर वाघ इथे स्टेजवर बसलेले आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याच मंडळींना त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. आपल्या दिवसाचे 18 तास बिना कोणत्या अपेक्षेने लोकांसाठी देणारा असा डॉक्टर मी आज पण पाहिला नाही. आम्हाला हे घरातच समजलं की समाजसेवा काय असते आणि माणुसकी काय असते. याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. मांढरे साहेब जेव्हा बुलढाण्याला होते तेव्हा मी पहिल्यांदा तहसीलदार म्हणून जॉईन झालो होतो. त्यांना ते आठवत नसेल, मी त्यांना आठवण करून दिली. माझं नशीब आहे की मी बागलांचा असून मामलेदार म्हणून माझी प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. मी 1999 महिन्याचा डिसेंबर महिना असेल, माझं UPSC मध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मी राजीनामा दिला होता नोकरीमधून आणि मला आता
केंद्र शासनात जॉईन व्हायचं होतं. त्याच्यामुळे मी राजीनामा दिला. तेव्हा एक फियाट गाडी होती आमच्याकडे. आई पप्पा मला घ्यायला आले होते. मी राजीनामा दिला. डिसेंबरचा महिना होता, अशीच थोडीशी थंडी होती. सकाळी 7ला असं काहीतरी ड्रायव्हर, मी, आई वडील माझ्या मागे बसले होते आणि आम्ही संग्रामपूर शेगाव या रस्त्यावर निघालो. या रस्त्यावरून जात असताना मला थोडीशी झोप आली आणि नंतर माझे डोळे उघडले तर मी बघितलं की आमची गाडी अशी बाजूला लावलेली आहे आणि माझे वडील खाली उतरून एका बैलगाडीमध्ये बैल खाली बसला आणि त्याला उठवायचा प्रयत्न करतात. इथे माणूस मेल्यावर कधी गाडी थांबवत नाही. तिथे माझे वडील एक बैल गेला खाली पडला म्हणून शेतकऱ्याला उठवायला मदत करत होते. ज्याच्यावर हे संस्कार झाले असतील तो प्रामाणिकपणे जर काम नाही करणार तर दुसरं काय करणार. हे माझ्या समोर संस्काराचे दुसरं उदाहरण होतं. जर आपण घरात मुलांना सांगायचं की तुम्ही खरं बोला आणि फोन आल्यावर सांगायचं की वडील बाहेर आहेत, तर मुलगा काय करणार. त्याच्यामुळे आपली बोलणी आणि करणी याच्यामध्ये जर डायकोटॉमी असेल, तफावत असेल, तर तुम्ही कोणतेही संस्कार मुलांना देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी जे तुम्हाला उदाहरण दिले ते माझे वैयक्तिक माझ्यावर जे संस्कार झाले त्याचे उदाहरण आहे. आज मी नशिबाने इथे उभा आहे. आपण माझा सत्कार केला. माझे आई वडील, माझे भाऊ, माझे सगळे मित्र, माझे सगळे शाळेचे मित्र आणि ज्या ज्या लोकांनी मला घडण्यात मदत केली ते सगळे इथे उपस्थित आहेत. एक हिलरी क्लिंटनने एक मोठं पुस्तक लिहिलंय, इट टेक्स विलेज. तिचं असं म्हणणं होतं की एखाद्या व्यक्तीची जर घडण व्हायची असेल तर त्याचे आई वडील नाही, शेजार नाही, तर संपूर्ण विलेज याचा त्याच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये वाटा असतो. आणि जर ते सगळे त्याला चांगला संस्कार देत असतील तरच तो घडू शकतो. इट टेक्स विलेज. मला असं वाटलं तिने बागलान बघून लिहिलं असावं. मी जेव्हा इथे आलो 1986 ला, निवेदिता मॅडम तेव्हा आपला धूमधडाका रिलीज होऊन 1 वर्ष झालं होतं आणि आमच्याच कुठल्या तरी चित्रा किंवा कुठल्या थिएटरमध्ये तो आम्ही पाहिला असेल. 86 मध्ये ह्या बागलांना इथे सर्वत्र सटाणा कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त अभ्यासाचं वातावरण होतं. आणि त्यावेळेचे जे शिक्षक होते, मला आज त्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं, आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, आम्हाला चांगल्या सवयी लावल्या. इबा ब्राह्मणकर सर होते, खैरनार सर होते. या सगळ्यांची आज आठवण प्रकर्षाने येते. आणि अजून एक शिक्षकाची आठवण केल्याशिवाय राहणार नाही, ते म्हणजे आमचे रौंदळ सर. रौंदळ सरांनी हे आमचा क्लास घ्यायचे सर. रौंदळ सर आमचा क्लास घ्यायचे, पण आता सारखे व्यावसायिकपणे ते क्लास घ्यायचे. मी मला आठवतं की आम्ही होतकरू मुलं म्हणून त्यांना वाटत होतो, म्हणून ते आमच्या अडचणी सोडवायला आमचा वेळ जाऊ नये म्हणून आमच्या घरी यायचे. आणि त्यासाठी त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे काहीतरी आम्हाला त्यांना मिळेल याची अपेक्षा ठेवलेली. मी माझ्या या सर्व शिक्षकांप्रती आज माझी कृतज्ञता व्यक्त करतो. बागलान ही भूमी आणि ह्या इथले शिक्षक, इथला संपूर्ण समाज हा एका विशिष्ट ध्येयाने, एका विशिष्ट व्हॅल्यू सिस्टीमने एक मोठ्या प्रकारे मुलांच्या जडणघडणीमध्ये न सूचकपणे, आपसूकपणे काम करत असतो. आज मी भारतातला नाही तर जगातला जो 1 नंबरचा पोर्ट होईल अशा पोर्टच्या निर्मितीमध्ये काम करत आहे. आणि त्या पोर्टच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. तरी सुद्धा एवढी जबाबदारी असताना मला किंचितही टेन्शन येत नाही, कारण की मला खात्री आहे की देव मामलेदारांच्या आशीर्वादाने हे काय याच्यावर 10 कोट बनवण्याची सुद्धा माझ्यामध्ये क्षमता येईल. आज आपण मला जो पुरस्कार दिला
त्या पुरस्कारामध्ये मी माझे कुटुंब, माझे मुलं, माझी अर्धांगिनी, माझे आई वडील, माझे सगळे मित्र, माझे भावंड, या सगळ्यांचे प्रयत्न आहेत, सगळ्यांचा वाटा आहे आणि मी हा पुरस्कार बागलाणकरांनाच समर्पित करतो. आज या पुरस्काराने तुम्ही मला फक्त बळच दिलं नाहीये, फक्त पाठीवर कौतुकाची थापच दिली नाहीये, तर मी पुढेही मोठ्या प्रमाणे अशीच देशाची सेवा करो यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन पण केलंय. आपण हे आशीर्वाद, हे मार्गदर्शन सदैव मला द्यावं आणि असाच माझ्यावर लोभ ठेवावा अशी इच्छा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट्स, स्टील आणि क्रॉकरीवर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा.